थँक्यू डीजे. लालबाग क्रिकेट धमाका 2025 पर्व 15वे आणि हा क्रिकेटचा महासंग्राम. या महासंग्रामाला सुरुवात होते. पहिला सामना लालबाग लेजेंड विरुद्ध श्रीमंत समर्थ. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिली रजनी या स्पर्धेची आणि पहिला उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. दोन सलामीवीर फलंदाज हर्षल गाडीगावकर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सतीश बैरे असे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेत. दोन्ही संघांच्या संघ मालकांना आयकॉन खेळाडू कर्णधारांना विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच कॉम बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. आणि हा सामना जर आपण पाहिलं तर कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे खेळवला जाईल. रोहन शितोळे स्टँड आणि लालबाग लेजेंड आपण पाहतोय. लालबाग लेजेंड जर आपण पाहिलं तर गतवर्षी देखील फायनलच्या मॅच मध्ये अंतिम उपविजयी संघ ठरला होता आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ या संघाच्या विषयी सांगायचं झालं तर गतवर्षीचा चॅम्पियन संघ ठरला होता तो म्हणजे श्रीमंत समर्थ. आणि याच दोन बलाढ्य संघांमध्ये हा पहिला सामना रंगताना पाहायला मिळेल. लालबाग क्रिकेट धमाका 2025 टेनिस cricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. एकूण तब्बल 5 कॅमेऱ्यासह ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर सुबोध गडसे आणि रवींद्र पवार आणि महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते सूर्यकांतजी आडाव सर असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं लालबाग आणि याच लालबागमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तब्बल 6 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 6 संघांचे 6 संघ मालक 6 संघ मालकांचे 6 आयकॉन खेळाडू आणि इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLच्या धर्तीवर ज्याप्रमाणे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली जाते त्याचप्रमाणे या स्पर्धेची देखील लिलाव प्रक्रिया पार पडली गेली आणि हे सर्व खेळाडू या 6 संघांमध्ये विभागले गेलेत. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दोन सलामीवीर फलंदाज हर्षल गाडीगावकर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सतीश भैरे असे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक आहेत शैलेश शेडगे यांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर किशोर कांबळी हे संघाचे संघ मालक आहेत ते म्हणजे लालबाग लेजेंड या संघाचे. तब्बल 6 संघ कोण ठरणार या चषकाचा मानकरी पाहायला मिळेल. मालिकावीराच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर दुचाकी ॲक्टिवा आणि बेस्ट बॅटरसाठी जर आपण पाहिलं तर 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलरसाठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं जे पुरस्कृत केले गेले. आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या सौजन्याने पुरस्कृत केलं गेलेलं हे पारितोषिक आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिके देखील आहेतच. क्रिकेटचा महासंग्राम गेली तब्बल 15 वर्ष याच मैदानामध्ये हाच क्रिकेटचा खेळ आपण अनुभवतोय. 15वं पर्व आहे या स्पर्धेचं. हे 15वं पर्व जिंकणार कोण याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागलाय. टेनिस cricket.in खूप सारी मेहनत घेतली आहे. तब्बल 5 कॅमेऱ्यासह लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता अशी ही लाडकी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा अभिमानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा मानाची तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी LCD 2025 सीझन 15.
चला सामन्याला सुरुवात करा. मॅच ऑफिशियल्स पंचांना विनंती आहे, त्वरितच आपण सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल सर. थँक्यू डीजे. क्रिकेटचा महासंग्राम राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व पर्व या स्पर्धेचं सर काउंटडाऊन केला जाईल आणि काउंटडाऊन नंतर मात्र या सामन्याला सुरुवात करायची विनंती आहे. मॅच ऑफिशियल्स काउंटडाऊन केला जाईल आणि तदनंतर मात्र पहिला बॉल हाताळला जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. 7 6 5 4 3 2 and let's play game on. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खेळाडूंना शुभेच्छा देऊयात. लालबाग क्रिकेट धमाका पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवून लावलाय. बिग 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 बॉल गेलाय फरार, आउट ऑफ द पार्क. बॉल जातोय मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र पहिल्याच बॉल वरती काय फटका खेळलाय पहा हर्षल गाडीगावकर यांनी. पहिलाच बॉल बरोबर ताकदीचा वापर केला आणि पहिल्याच बॉलला फेकून दिला मैदानाच्या बाहेर. नाव आहे हर्षल गाडीगावकर. याच खेळाडूने गतवर्षी देखील काय कामगिरी केली होती, तोच हर्षल गाडीगावकर समोर आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर यश पवार डावखुरा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जातोय. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 4 या आकड्यावर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, आपण याची नोंद घ्या. श्रीमंत समर्थ संघ एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर लालबाग लेजेंड्स असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. गतवर्षी ठरलेला हा चॅम्पियन संघ होता तो म्हणजे श्रीमंत समर्थ आणि त्यांच्याच विरुद्ध हा लालबाग लेजेंड संघ फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता गतवर्षी. यश पवार एक उद्योन्मुख खेळाडू. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, रन मात्र मिळणार नाहीये. चांगला बॉल आता गोलंदाजाने हाताळला. फुलबट टप्प्याचा बॉल होता, कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न हर्षल गाडीगावकर करत असताना मात्र हा बॉल निर्धाव येतोय. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत गोलंदाज यश पवारने. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार हर्षल गाडीगावकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. क्रिकेटचा महासंग्राम, या स्पर्धेची उत्कंठा तुम्हा सगळ्यांना होती. स्पर्धा केव्हा रंगणार, हा दिवस, ही रजनी मात्र आली आहे. पहिली रजनी आपण पाहतोय या स्पर्धेची. क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 सीझन 15 15व पर्व या स्पर्धेचं. यावेळेला चांगला बॉल आहे, हलक्या पद्धतीचा, गतीमध्ये परिवर्तन केले. यष्टीरक्षक आपण पाहतोय स्वतः संघ मालक शैलेश शेडगे यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून कामगिरी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये हा फिरवलेला बॉल, वळण दिला चेंडूला, खूपच वळला हा बॉल आणि यष्टीरक्षक शैलेशच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगला बॉल यश पवारने हाताळला. चांगलं कमबॅक पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल त्याने हाताळले, 4 धावा खर्च केलेत. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये ढकलल्या बॉलला बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, रन्स मिळतील 2. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावर. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक षटक क्रमांक 1 मधील. यश पवार, राहुल कहार देखील इन ऍक्शन आपण पाहतोय. गतवर्षी
बेस्ट बॅटरचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता तो राहुल कहार इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 सीझन 15. नेक्स्ट बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळलाय, आता मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतोय आणि तोपर्यंत आता झेल पकडलाय का? झेल जरूर पकडलाय त्या क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आता मात्र बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल, एकच धाव. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, झेल जरूर पकडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, थोडेसे फंबल झाले आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव जरूर आली आहे, म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 7. 7 ऑन बोर्ड. राहुल कहार षटक क्रमांक 2 हाताळत असताना गतवर्षीचा बेस्ट बॅटरचा पुरस्कार याच खेळाडूने पटकावला होता. तोच राहुल कहार आता गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2 हाताळत असताना राहुलला आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 दुचाकी ऍक्टिव्हा मालिकावीराच्या पुरस्कारासाठी दिली जाईल. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर 5 ग्रॅम सोन्याचं नाणं ची वैयक्तिक पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळ यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली ही पारितोषिक आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. LCD 2025. नेक्स्ट पहिला बॉल राहुल कहार हाताळत असताना सेकंड ओव्हर. डावखुरा फलंदाज, पहिलाच बॉल, ला जवाब स्ट्रोक आहे सतीश बैरेच्या पॅट मधून आणि बॉल गेलाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात. पहिलाच बॉल खेळत असताना पहिलाच बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये पाठवलाय सतीश बैरेने. या संपूर्ण स्पर्धेमधील पहिला षटकार, पहिला चौकार, पहिला विकेट कोणाच्या नावावरती राहणार ते देखील पाहायचंय. लालबाग लेजंड आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्रीमंत समर्थ हा संघ, एका बाजूला किशोर कांबळे आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शैलेश शेडगे, हे दोन संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. राहुल कहार, पुढचा बॉल, यावेळेला चांगला बॉल, थोडेसे जर आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन करत असताना मात्र वाईड बॉल पंच घोषित करतात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, टेक्स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, आता मात्र पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10. 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ. राहुल कहार, नेक्स्ट बॉल, चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला, तो बनेल दर्शक, तोपर्यंत बॉल फरार झालाय. आणखीन 2 धावांसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 12. 12 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले, सरळ फटका खेळलाय, व्ही शेप मध्ये फटका खेळायचा होता सतीशला, चांगला फटका, बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 डगआउट्स आपण पाहतोय लालबाग लेजंड्स आणि त्यांच्या विरुद्ध श्रीमंत समर्थ, हे 2 डगआउट्स खेळाडूंसाठी. आणखीन एक बॉल, आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, आणखीन एक स्क्वेअर चेंडू, अवांतर धाव, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 13 या आकड्यावर. आणि आमच्या समवेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर गुणलेखक म्हणून सुयश राहुल देखील जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट एकूण 5 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे. याच मैदानामध्ये कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय, क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025. पुढचा बॉल, यावेळेला चांगला फटका, बॅकफुट वरती येऊन पंच केल्या बॉलला, पाठवले पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात सतीशने. 2 धावांसाठी आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना लालबाग लेजंड या संघाकडून गतवर्षी जर आपण पाहिलं तर अंतिम उपविजयी संघ ठरला होता लालबाग लेजंड, त्यांच्या विरुद्ध श्रीमंत समर्थ गतवर्षीचा चॅम्पियन संघ. आणि त्याच 2 बलाढ्य संघांमध्ये यावर्षी देखील पहिला उद्घाटनीय सामना पाहायला मिळतोय. राहुल कहार थोडासा दबावामध्ये पाहायला मिळतोय, दडपण दबाव निर्माण झाला असेलच, कारण पहिलाच सामना खेळतोय हा संघ. पुढचा बॉल, बॅटची कडा आणि बॉल गेलाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात, एकच धाव मिळेल. एसटी रक्षक आपण पाहतोय शैलेश शेडगे. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन खूपच एसटी रक्षक बाहेर होते आणि तोपर्यंत बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल, एक धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर. आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धाव घेतली जाईल 1. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकली, जाऊन पोहोचले धावफलकावरती 17. 17 ऑन बोर्ड.
आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी देखील विशेष पारितोषिक आले. फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आहे. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसाठी पारितोषिक नाहीये, आपण याची नोंद घ्या. जर स्पर्धकांनी म्हणजे आपण पाहिलं तर या प्रेक्षकांनी झेल पकडला तर प्रत्येक प्रेक्षकासाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये माननीय श्री ज्ञानदीप कासवकर साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळेला वॉट अ शॉट, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. हर्षल खाडीगावकरच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट, बॉल जाईल आर पार. पंचांचा आता मात्र इशारा येईल. बॉल गेल्या सीमारेषा पार. 4 धावांसाठी पहिला चौकार आलाय हर्षल खाडीगावकरच्या बॅट मधून. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार ठोकणारा खेळाडू ठरलाय हर्षल खाडीगावकर. आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 21. डीजे थँक्यू. आणि व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जाईल. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी बनियार साहेबांच्या शुभ हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीरभाऊ साळवी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. भाऊंची उपस्थिती लाभली या स्पर्धेनिमित्त आणि भाऊंचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. आमचे आधारस्तंभ या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आपण पाहिली तर आयोजन समितीने घेतली आहे आणि ती मेहनत घेत असताना मात्र विशेष सहकार्य लाभले. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीरभाऊ साळवी यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 21. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज स्वतः संघमालक गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत शैलेश शेडगे. शैलेश म्हणजेच अप्पा पहिला बॉल हाताळत असताना फलंदाजीसाठी सतीश भैरेला आपण पाहतोय. सलामीवीर फलंदाज. पहिला स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. काय बॉल हाताळलाय. पिचिंग झाल्यानंतर खूपच चेंडूने वळण घेतलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. काय स्विंग झालाय बॉल पहा. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. पहिला बॉल निर्धाव आलाय. सतीश भैरे इज ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाजांनी त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर हर्षल गाडीगावकर. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये लालबाग लेजेंड या संघाकडून. नेक्स्ट बॉल. यावेळेला समोर फटका. विशेप मध्ये बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पार 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 आर पार. येतोय एलसीडी रुबाबदार दिमागदार चौकार. थँक्यू डीजे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम असेल आणि दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू दिला जाईल. आपण याची नोंद घ्या. पण ते रिव्ह्यू मात्र वाईड आणि नो बॉल साठी दिले जातील. आपण याची नोंद घ्यायची आहे. 4 धावांसाठी धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 25. षटक क्रमांक 3 चा खेळ शैलेश शेडगे. पहिला बॉल अतिरिक्त आपण पाहिलं तर चांगला बॉल हाताळला होता गोलंदाजाने. यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल पंच घोषित कर दिला. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26 ऑन बोर्ड. शैलेश शेडगे स्वतः संघाचे संघ मालक. फ्लाइंग स्लिप मध्ये जर आपण पाहिलं तर राहुल कहार आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे योगेश आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पाठवले. पुन्हा एकदा बॉलला मैदानाच्या बाहेर. सतीशने आणखीन 2 धावा येत आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धावफलकावरती 28 ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा खूपच वळण दिलं होतं बॉलला शैलेशने आणि आता मात्र फायदा घेतलाय सतीश भैरेने बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2025 सीझन 15 आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम. या मैदानामध्ये प्रेक्षक उपस्थित आहेत. त्या सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. ऑन स्क्रीन लालबाग लेजेंड संघ प्रत्येक क्षणचित्र टिपली जातील. यावेळेला बॉल हवेमध्ये होता. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये जाईल. आणखीन 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. ऑन बोर्ड 30 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत षटक क्रमांक 3 मधील. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. 9 धावा खर्च केल्यात शैलेश शेडगे आप्पा. चांगला बॉल आणखीन एक मोठा फटका सतीश भैरेच्या बॅट मधून आलाय आणि आता मात्र 2च धावा पंच घोषित करतायत. सतीश भैरे दोन्ही सलामीवीर फलंदाज असं वाटतं की डगआउट मधूनच सेट होऊन आलेत, कारण चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत. मोठमोठे फटके आले दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून. सतीश भैरे वैयक्तिक 10 बॉल मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय. त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर हर्षल घाडीगावकर आहे, जो फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय 7 बॉल मध्ये 11 धावांवर. शैलेश शेडगे प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. संघर्ष अटळ आहे. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. धावतोय पळतोय क्षेत्ररक्षक वीरेन मेस्त्री. झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता वीरेनने. झेल त्याच्याकडून सुटलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय. 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती झाल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हाताळलेला चेंडू पहा. बॅटची वरची कडा घेतली आणि बॉल जर आपण पाहिले तर हवेमध्ये असताना वीरेन मेस्त्रीने प्रयत्न चांगला केला. त्याचा बॉल जर आपण पाहिलं तर हाताला स्पर्श केला होता आणि त्याच्याकडून झेल मात्र सुटलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती झाले. 33 ऑन बोर्ड. डीजे हॅलो हॅलो 3 मिनिटांच्या समाप्तीनंतर प्रत्येक मॅच मध्ये 1 मिनिटाचा टाइम आउट घेतला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. रणनीती आखली जाईल. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हर्षल घाडीगावकर आणि सतीश भैरे 2 सलामीवीर फलंदाज फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम गाजवणार कोण याकडे लक्ष लागलंय. टीम हडल टीम मीटिंग घेतली जाईल, कारण आतापर्यंत धावा आल्या दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर सतीश भैरेचा विचार केला तर तो खेळतोय 11 बॉल मध्ये 19 धावांवर. त्याला साथ देतोय हर्षल घाडीगावकर. तो खेळतोय 7 बॉल मध्ये 11 धावांवर. दोन्ही सलामीवीर फलंदाज. आता मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त होण्याच्या दिशेने पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 सीझन 15 15वा पर्व या स्पर्धेचं. मालिकावीराच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर ही दुचाकी ऍक्टिव्हा आहे. बेस्ट बॅटर साठी आपण पाहिलं तर 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलर साठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं. ही वैयक्तिक पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केली गेलेत. आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाड यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली ही पारितोषिक आपण पाहतोय. आणि आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राहुल कहार यांना आमंत्रित केलं जाईल. 4थं षटक निर्णायक षटू शकेल या मॅच मधील. 33 धावा धावफलकावरती झाले. 4थं षटक हाताळत असताना राहुल कहार आयकॉन खेळाडू आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेतील. त्याची वर्णी लागली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज फलंदाजी गोलंदाजी करावी लागेल या खेळाडूला. संघाकडून अपेक्षा असतील राहुल कहार कडून, कारण 4थं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केले गेले. 33 धावा धावफलकावरती राहुल कहार इन ऍक्शन. पहिला बॉल 4थं षटक. पहिलाच बॉल बॅटची कडा. यष्टी रक्षक
त्याच्याकडून चूक आणि बॉल गेलाय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 34. चांगला बॉल हाताळला होता राहुल कारने. यष्टी रक्षक थोडेसे बीट झालेत आणि त्याच्याकडून झेल सुटलाय. झेल पकडणं गरजेचं या मॅच मध्ये, कारण ही विकेट महत्वाची आहे. सतीश भैरेची बॅट बोलले या मॅच मध्ये, त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. धावा रोखणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल राहुल कहार, आता सरळ रेषेमध्ये, अगदी सरळ हे आहे लालबाग परळ आणि बॉल जाईल सरळ. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा फटका. आता पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पाहतच राहा, बघतच राहा, देखना हा फटका सतीश भैरेच्या पॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका खेळलाय. 4 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सतीश भैरेची बॅट बोलली आहे पहिल्याच मॅच मध्ये, त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय.
धन्यवाद डीजे, थँक्यू. आणि हा चौकार आपण पाहिला तर सतीश भैरेच्या बॅटमधून आलाय. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 38 धावा धावफलकावरती झाल्या. 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. राहुल कहार गोलंदाजीसाठी आलाय. सतीश भैरे वैयक्तिक 13 बॉल मध्ये 24 धावांवर फलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज, इनफॉर्म बॅटर. खूप सारी मेहनत घेत असताना सतीश भैरेला आपण पाहतोय. लालबाग लेजेंड या संघाकडून राहुल कहार गोलंदाजी करावी लागेल. विकेट महत्वाचा आहे, तोच मनामध्ये निर्धार करून आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय राहुल कहार. हो, यावेळेला फटका फसलाय आणि हा बॉल देखील आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. आणखीन 2 धावा पूर्ण केल्यात. धावून पळून धावा घेतल्या जात आहेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण पहिलाच उद्घाटनीय सामना आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेतील. 40 धावा धावफलकावरती. 40 ऑन बोर्ड. 3.3 चेंडूंचा काय आतापर्यंत समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावरती झाल्या. श्रीमंत समर्थ त्यांच्या विरुद्ध लालबाग लेजेंड. उलटा बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. गोषंकी क्षेत्रामध्ये आणखीन 2 धावा जरूर मिळतील. यस, 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 42 ऑन बोर्ड. आतापर्यंत 23 धावा खर्च केलेत. 1.4 चेंडू हाताळत असताना राहुल कहारने महागडे षटक ठरलंय या मॅच मध्ये. एक चौकार जरूर आला सतीश भैरेच्या बॅटमधून. हर्षल घाडीगोकर समोर एक ताकदवर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तो फलंदाज समोर उभा आहे. 42. 42 धावा. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून अगदी क्लीन नीट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. आणखीन एक बॉल गेलाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावा. प्रत्येक बॉलवर दुहेरी धावांची फटके येतात सतीश भैरेच्या बॅटमधून. 44 ऑन बोर्ड. 16 बॉल मध्ये वैयक्तिक 30 धावांवरती फलंदाजी करतोय सतीश भैरे. त्याला 7 लाभली. हर्षल घाडीगावकरची जो खेळतोय 7 बॉल मध्ये 11 धावांवर. सतीश भैरे. शेवटचा बॉल. क्लीन बोल्ड. यस, आउट वॉज द फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट. डीजे ऑन. धन्यवाद. मालिका वीराच्या पुरस्कारासाठी आपण पाहतोय ही दुचाकी ऍक्टिवा. क्रिकेटचा महासंग्राम, लालबाग क्रिकेट धमाका. ही दुचाकी ऍक्टिवा जिंकणार कोण, जी पुरस्कृत केली गेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळे यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली ही दुचाकी ऍक्टिवा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आणि हा ऑन स्क्रीन बॅनर आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ, लालबाग मधील समाजसेवक, आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि त्यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली ही दुचाकी ऍक्टिवा आपण पाहतोय. मालिकावीराच्या पुरस्कारासाठी बेस्ट बॅटरसाठी जर आपण पाहिलं तर 5 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे. बेस्ट बॉलरसाठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं अशी वैयक्तिक पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आयुष रोगे याला आमंत्रित केले गेले. नवीन बॅटर श्लोक जाधव मैदानामध्ये आलाय. युवा उद्योन्मुख खेळाडू, चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय गतवर्षी देखील या श्लोक जाधवने. तो आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी आयुष रोगे. एक युवा उद्योन्मुख गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना फलंदाजीसाठी हर्षल घाडीगावकरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलाय 2 धावांसाठी. धावा येत आहेत. खूप साऱ्या धावा आल्यात दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 46. 46 धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक. समोर जर आपण पाहिलं तर अनुभव आहे, त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर युवा उद्योन्मुख खेळाडू. याच लालबाग परिसरातील आयुष रोगे गोलंदाजी करत असताना डावखुरा गोलंदाज ऑन स्क्रीन आपण पाहतोय.
पुढचा बॉल मोठा फटका सरळ रेषेमध्ये, हा देखील बॉल गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, तो बनतोय दर्शक, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी हर्षल घाडीगावकरच्या पॅट मधून LCD ब्रँडेड चौकार. डीजे धन्यवाद. 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. लालबाग लेजेंड हर्षल घाडीगावकरचा विचार केला तर तो वैयक्तिक 9 बॉल मध्ये 17 धावांवर फलंदाजी करतोय. आयुष रोगे आणि डग आउट आपण पाहतोय. लालबाग लेजेंडा संघ, किशोरजी कांबळी यांचा संघ, संघ मालक स्वतः खुश आहेत या सर्वच खेळाडूंवर, हसतायत. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळला. आता मात्र हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. पंच घोषित करतील एकच धाव आता मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 51. 51 ऑन बोर्ड. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आयुष रोगे एक चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलाय हर्षल घाडीगावकरच्या बॅट मधून. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत याच कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी दुचाकी ऍक्टिव्हा कोण जिंकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. नेक्स्ट बॉल शफल झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस येस नो नोचा कॉल. आणि आता पंचांकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष आहे. लालबाग लेजेंड त्यांच्या विरुद्ध श्रीमंत समर्थ. गतवर्षी देखील हाच सामना फायनल मध्ये पाहायला मिळाला होता. तोच सामना उद्घाटनीय सामना पाहायला मिळतोय 15व्या पर्वामध्ये. गतवर्षी श्रीमंत समर्थ या संघाने ही स्पर्धा जिंकली होती. हा सामना कोणता संघ जिंकणार पाहायचंय. क्रिकेटचा महासंग्राम. राहुल कहार आयकॉन खेळाडू गतवर्षी देखील याच संघामधून खेळत असताना पाहायला मिळाला. यावर्षी देखील याच संघामधून खेळत असताना पाहायला मिळतोय. लालबाग लेजेंड हा डगआउट आपण पाहतोय, खुश आहेत. किशोरजी कांबळी संघ मालक स्वतः. आणि आता मात्र श्लोक जाधव बाद. थँक्यू. नवीन बॅटर भूपेंद्र नाचनकर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. 8 धावा खर्च केलेत. याच आयुष रोगेने डावखुरा गोलंदाज, युवा उद्योन्मुख गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर भूपेंद्र नाचनकर. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस येस नो नो करत असताना चांगला थ्रो श्रेयसच्या माध्यमातून केलाय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 53. 53 ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात आयुष रोगेने. 5 बॉल त्याने हाताळले. शेवटचा एक बॉल शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल क्लीन बॉल, फलंदाज बाद. म्हणजेच 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती 53. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 54 धावांची गरज असणार आहे. निर्णायक षटक ठरू शकतं आयुष रोगेचे, कारण या षटकामध्ये अवघ्या त्याने 9 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट पटकावली आहे. 30 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच सारा 11 आणि ड्रीम 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. सारा 11 आणि ड्रीम 11 आजच्या संपूर्ण रजनीमध्ये एकूण 3 मॅच खेळवल्या जातील. पहिला सामना रंगतोय मैदानामध्ये. दुसरा सामना असणार आहे सारा 11 विरुद्ध ड्रीम 11 आणि तिसरा सामना विदिशा स्टार विरुद्ध रॉयल स्टॅलियन. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, टॉस साठी आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. सारा 11 आणि ड्रीम 11. थँक्यू थँक्यू.
राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान सल्लागार माननीय श्री सचिंद्रजी आयरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. व्यासपीठावर टॉस केला जाईल. माननीय श्री सचिंद्र आयरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सारा 11 आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर ड्रीम 11 हा संघ आहे. टॉस केला जातोय. टॉस पिन केला गेलाय आणि काटा आलाय. म्हणजे टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे तो म्हणजे टीम सारा 11 या संघाने. प्रथमतः अमित टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. समोर जर आपण पाहिलं तर ड्रीम 11 संघ म्हणजे या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्यांदाच सहभागी झालेला संघ आहे ड्रीम 11. त्यांच्याविषयी काय सांगाल आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? संघ जरी पहिल्यांदा सहभागी झाला असेल तरी त्यातले खेळाडू फार एक्सपिरियन्स आहेत. अक्षय असेल, पार्थ सावंत असेल, सगळे चांगले खेळाडू घेतलेले आहेत जगन्नाथ महाजन यांनी. आणि स्पर्धेचं आयोजन जसं 15 वर्ष झाली या स्पर्धेला आपण पाहतोय. वर्षानुवर्ष आज स्पर्धेचं जो उच्चांक आहे तो वर आणि वर आणि वरच चाललाय. तर त्याच प्रकारे आम्ही खेळसुद्धा तसाच दाखवण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी टोटलमध्ये त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अक्षय, काय म्हणशील या मॅच बद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? स्पर्धेचं आयोजन तर खूप चांगलंच केलं आहे आणि मॅचबद्दल आम्ही तर तेवढा जास्त स्कोअर करायचा प्रयत्न करू. जास्त बोलत नाहीयेत. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी गरज आहे म्हणजे 54 धावांची. 30 बॉल मध्ये 54 धावा करायचे. चला 2 सलामीवीर फलंदाज फलंदाजीसाठी या आणि विनंती असेल टीम लालबाग लेजंड आपला अतिरिक्त खेळाडू त्वरितच कॉम बॉक्स मध्ये पाठवा. धन्यवाद. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय. मराठी फिल्म एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर माननीय श्री मिलिंदजी शिंगटे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब, लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असणार आहे. 30 बॉल 54 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. लालबाग लेजेंड कर्णधार विनंती आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण त्वरितच कॉम बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. थँक्यू. 2 सलामीवीर फलंदाज शैलेश शेडगे, राहुल कहार. 30 बॉल मध्ये 54 धावा करायचे. मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 30 बॉल मध्ये 54 धावा करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये टीम श्रीमंत समर्थ या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 30 बॉल 54 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लालबाग लेजेंड एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा प्लीज. सतीश भैरे, एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचंय समालोचन कक्षामध्ये.
30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय भूपेंद्र नाचनकर यांना आमंत्रित केलं जाईल हे पहिलं षटक हाताळण्यासाठी. समोर जर आपण पाहिलं तर राहुल कहार आहेत आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला या संघाचा संघ मालक शैलेश शेडगे. 30 बॉल मध्ये 54 धावा करायची आहेत. या धावा रोखल्या जातील की टोकल्या जातील याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15वं पर्व आपण पाहतोय. हे 15वं पर्व जिंकणार कोण हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलाय. ही मालिका वीराची दुचाकी ऍक्टिव्हा कोणाच्या नावावर होणार त्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. 30 बॉल मध्ये 54 धावांची गरज. पहिला बॉल हाताळण्यासाठी भूपेंद्र नाचनकर. चला थोडं स्पीडअप घ्या. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये एकूण 3 सामने समाप्त करायचे आहेत. आपण याची नोंद घ्यायची आहे. विनंती असेल. बॉल मध्ये 54 धावांची गरज. 30 बॉल 54 रन्स टू विन. राहुल कहार स्ट्रायकिंग एंडला बॅट मधून धावा येणं गरजेचं असेल. टीम श्रीमंत समर्थ पहिला बॉल हाताळत असताना भूपेंद्र नाचनकरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल बिग हिट. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. पहिल्या डावामध्ये देखील हर्षल गाडीगावकरच्या बॅट मधून त्याच दिशेने तोच फटका पाहायला मिळाला होता. दुसऱ्या डावामध्ये आता मात्र राहुल कहारच्या बॅट मधून त्याच दिशेने फटका पाहायला मिळतोय आणि 2च धावा आलेत. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. श्रीमंत समर्थ आणि त्यांच्या विरुद्ध लालबाग लेजेंड. मॅच जिंकणार कोण अजूनही प्रश्न पडलाय सगळ्याच प्रेक्षकांना. कारण 54 धावा जिंकण्यासाठी 29 बॉल मध्ये आता 52 धावांची गरज. मॅचचं समीकरण पहिल्या बॉल मध्येच बदललंय. यावेळेला स्लोअर 1 बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलंय. लाऊड अपील पंचांनी फेटाळली आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. उलटा बॉल हाताळला होता भूपेंद्रने. चांगला बॉल आतमध्ये आला. पिचिंग झाल्यानंतर यष्टीरक्षक सतीश भैरेच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय हर्षल गाडीगावकरला चांगला बॉल भूपेंद्र नाचनकरने हाताळला. ही क्षमता आहे, व्हेरिएशन्स आहे त्या गोलंदाजाकडे. राहुल कहार देखील कमी नाहीये. त्या फलंदाजाकडे देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तो फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना फटका खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 3 या आकड्यावर. 3 चेंडू आतापर्यंत भूपेंद्र नाचनकरने हाताळलेत. या 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 27 बॉल मध्ये आता 51 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र शैलेश शेडगे. पहिलाच बॉल. व्हॉट शॉट. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल 2 धावांसाठी. लाजवाब स्ट्रोक होता. ऑन साइडला फक्त आणि फक्त बॉलला फेकून दिला शैलेशने. 5 धावा धावफलकावरती झाल्या. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात भूपेंद्र नाचनकरने. समोर जर आपण पाहिलं तर कित्येक वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा फलंदाज मैदानामध्ये उतरला. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. शैलेश शेडगे. 26 मध्ये आता 49 धावांची गरज. आणखीन एक बॉल. व्हॉट शॉट. बॉल जाईल हा देखील मैदानाच्या बाहेर. 4 4 4 4 आर पार येतोय एलसीडी. लांब लचक चौकार. डीजे ऑन. थँक यू.
वॉट शॉट. 9 धावा धावफलकावरती झाल्यात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल, लो फुलटॉस बॉल. आता मात्र जर आपण पाहिलं तर वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 या आकड्यावर. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी. हे सर्व क्रिकेटचे चाहते ऑन स्क्रीन आपण पाहतोय. चिंचपोकी, लालबाग, शिवडी, काळ चौकी. यावेळेला चांगला बॉल आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता. चांगला बॉल पिक करत असताना मात्र फटका फसलाय. शैलेशचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल हाताळला भूपेंद्र नाचनकरने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 10. उर्वरित 24 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे 44 धावांची. 24 मध्ये आता 44 धावांची गरज आहे. लास्ट 24 बॉल 44 रन्स टू विन. तत्पर ऐकतोय आपण डीजेच्या माध्यमातून सुंदर असं गीत. 24 मध्ये आता करायचे 44 धावा. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. याच क्रीडांगणामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम, लालबाग क्रिकेट धमाका 2025 हा डगआउट आपण पाहतोय. श्रीमंत समर्थ थोडा अडचणीमध्ये असताना पाहायला मिळतोय, कारण 24 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. षटक क्रमांक 2 हाताळत असताना नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे, सुशांत कडणे. सुशांत कडनेने देखील गतवर्षी चांगला खेळ केला होता LCD 2024 सीझन 14 मध्ये. तो सुशांत कडणे आता मात्र गोलंदाजीसाठी आला. टीम लालबाग लेजेंड या संघाकडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती झाल्या 24 मध्ये. आता करायच्यात 44. पहिला बॉल स्क्वेअर चेंडू, अव्वांतर धाव. वाईड बॉल पंच घोषित करतात. मॅचचं समीकरण पहिल्याच बॉल मध्ये बदललंय, कारण एकही बॉल गोलंदाजाने हाताळला नाहीये. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 24 मध्ये करायचे 43 धावा. 24 बॉल 43 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय. क्रिकेटचा महासंग्राम LCD 2025 सीझन 15. आणखीन एक बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईड बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण 24 मध्ये आता करायचे 42 धावा. सुशांत कडणे गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 2 हाताळत असताना रिक्वायर रन रेट 10.56 आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 12.00. दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक चेंडू, आणखीन एक वाईड बॉल येत असताना पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा चेंडू अव्वांतर येत असताना पाहायला मिळालाय. सुशांत कडणेच्या माध्यमातून हाताळले गेलेले 3 चेंडू, 3 स्क्वेअर चेंडू पाहायला मिळालेत. 3 अतिरिक्त धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 24 मध्ये आता करायचे 41 धावा. 24 बॉल 41 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. भव्य दिव्य देखना क्रिकेटचा महासंग्राम हा सोहळा आपण पाहतोय. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल, त्याला पूल केलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. आता पंचांचा इशारा येतोय. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 15. अकूट टप्प्याचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले पूल केला त्याला राहुल कहारने. तो वैयक्तिक खेळतोय 5 धावांवर. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 15. श्रीमंत समर्थ या संघाचा डगआउट. आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळतोय श्रीमंत समर्थ हा संघ डगआउट मधून, कारण 2 फलंदाज फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं त्यांच्या बॅट मधून. राहुल कहार स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल, तेवढाच चांगला जर आपण पाहिलं तर फटका पाहायला मिळाला. चेंडूला सन्मान दिला, ढकललं हलक्या हाताने. राहुलने 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 16. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 22 मध्ये आता करायचे 38 धावा. लास्ट 22 बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. शैलेश शेडगे वैयक्तिक 3 बॉल मध्ये 6 धावांवर फलंदाजी करत असताना. ओ समोर फटका, आणखीन एक बिग हिट. हा बॉल लांब 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 लचक. आणखीन एक रुबाबदार दिमागदार येतोय. LCD चौकार. शैलेश शेडगे इज ऑन फायर नाव. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. पहा डगआउट मध्ये ज्याप्रमाणे शैलेशने फटका खेळला ना, त्याच वेळेला त्या डगआउट मधून सांगितलं की हा बॉल गेला मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी.
धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 21 मध्ये करायचे 34 धावा. लास्ट 21 बॉल 34 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सुशांतचा पुढचा चेंडू यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि हा बॉल मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. मॅच जिंकणार कोण हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडलाय, कारण गतवर्षी याच 2 संघांमध्ये हा फायनलचा सामना पाहायला मिळाला होता. त्या सामन्यामध्ये श्रीमंत समर्थ या संघाने ही स्पर्धा जिंकली होती. यावर्षी देखील उद्घाटनीय सामन्यामध्ये तेच 2 संघ इन ऍक्शन. यावेळेला देखील मोठा फटका पुन्हा एकदा शैलेशच्या बॅटमधून. हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. आणखीन 2 धावांची भर होईल धावसंख्येमध्ये. आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 22. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 19 मध्ये आता 32 ची गरज. लास्ट 19 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 19 बॉल मध्ये 32 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय शैलेशने. हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावांची भर होते म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती झाल्यात. उर्वरित 18 मध्ये आता करायचे 30 धावा. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत, कारण 12 चेंडूंमध्ये 24 धावा धाव फलकावरती झाले 200च्या स्ट्राईक रेटने. 18 मध्ये आता करायचे 30 धावा. 18 बॉल 30 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. तिसरं षटक निर्णायक ठरू शकेल या मॅच मधील. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती सतीश बैरे आणि हर्षल घाडीगावकर 2 फलंदाजांनी, त्याचप्रमाणे हे 2 फलंदाज फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक, मायबाप जनता, आमच्या भगिनी देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका, क्रिकेटचा महासंग्राम, ऐतिहासिक सोहळा आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. 5 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. 18 मध्ये आता करायचे 30 धावा. हर्षल गाडीगावकर गोलंदाजीसाठी. हर्षद घाडीगावकर. 18 बॉल 30 धावांची गरज. लालबाग लेजंड एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंत समर्थ राहुल कहार. स्ट्रायकिंग एंडला 18 मध्ये 30 करायचे आहेत. होतील का पूर्ण या धावा पाहायचे प्रेक्षकांना. शैलेश शेडकेचा जर विचार केला तर 7 बॉल मध्ये 14 धावांवर 200च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय राहुल कहार, जो 5 बॉल मध्ये 6 धावांवर फलंदाजी करतोय. 18 बॉल 30 धावांची गरज. पहिला बॉल हर्षद घाडीगावकर. पहिलाच बॉल, मोठा फटका राहुल कहारच्या बॅट मधून. जोरदार प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार. 2 धावा. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर जातोय, कारण तो जाणं देखील गरजेचं आहे, कारण मॅच जिंकायची आहे. 26 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण 17 मध्ये आता करायचे 28 धावा. लास्ट 17 बॉल 28 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सतरा बॉल मध्ये 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आमचे मार्गदर्शक, हितचिंतक, आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आणि त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांचे या ठिकाणी शुभागमन. शेठ आपलं हार्दिक 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 स्वागत. आणि या ठिकाणी शुभागमन झाले आमचे आधारस्तंभ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर वैयक्तिक पारितोषिके आहेत
जी टू व्हीलर ऍक्टिव्हा आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे बेस्ट बॅटरसाठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलरसाठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे. ते मात्र माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या सौजन्याने पुरस्कृत केलं गेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शेठ आपलं हार्दिक 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 स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर व्यासपीठावर शुभागमन झालंय. आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आणि त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. जातोय मॅचच्या दिशेने. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 16 बॉलमध्ये 26 धावांची गरज. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 15 बॉल आणि या 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. शैलेश शेडगे इन ऍक्शन. 7 बॉल मध्ये 14 धावांवरती तो फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेच्याच असतील कारण मॅच जिंकायची आहे दोन्ही संघांना. गतवर्षी देखील फायनलच्या मॅच मध्ये हेच दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले होते. याच वर्षी देखील पहिल्याच सामन्यामध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. पण जिंकणार कोण हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडलाय. शैलेश शेडगे आप्पा स्ट्रायकिंग एंडला. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत या मॅच मध्ये. स्लोअर 1 बॉल होता. मोठा फटका खेळलाय. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 30 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 14 बॉल आणि या 14 बॉल मध्ये 24 धावांची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं हार्दिक 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 स्वागत. पुढचा बॉल देखील कोलवट टप्प्याचा होता. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि हेच डॉट बॉल हाताळायचे हर्षद घाडीगावकर. पहा डॉट बॉल आल्यानंतर थोडेसे खुश देखील झाले. 13 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 13 बॉल मध्ये 24 धावा करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. हर्षद घाडीगावकर 13 बॉल 24 धावांची गरज. पुढचा बॉल बॅटची कडा यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळलाय. विकेट आली आहे. शैलेश शेडगे बाद. मॅच ऑन. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. बारा बॉल आणि या 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 30 धावा धावफलकावरती झालेत. नवीन बॅटर आपण पाहतोय वीरेन मेस्त्री मैदानामध्ये आलेत.
गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भूपेंद्र नाचनकर यांना आमंत्रित केलं जाईल. 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 12 मध्ये करायचे 24 धावा सामना जिंकण्यासाठी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. बारा बॉल मध्ये 24 धावांची गरज. भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 4 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय शेवटचे 12 बॉल शिल्लक. बारा बॉल मध्ये करायचे 24 धावा. आपण ऑन स्क्रीन डगआउट आपण पाहतोय टीम श्रीमंत समर्थ या संघाचा. आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. राहुलला बॉल गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. उर्वरित 11 मध्ये करायचे 23 धावा. होतील का पूर्ण धावा पाहायचंय. 11 बॉल मध्ये 23 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी संपूर्ण संघाची जबाबदारी राहुल कहारच्या खांद्यावर आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे कारण दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध 11 मध्ये करायचे 23. श्रीमंत समर्थ हा संघ. वीरेन मेस्त्री बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. धावा येणं गरजेचे आहेत. 11 बॉल 23 धावा. ओहो सरळ, अगदी सरळ रेषेत. नाव आहे वीरेन मेस्त्री. त्याच्याच बॅट मधून हा रुबाबदार दिमागदार या संपूर्ण स्पर्धेतील पहिला वहिला लांबलचक षटकार. मॅच ऑन. थँक्यू. 10 बॉल मध्ये 17 धावांची गरज. वीरेन मेस्त्रीच्या बॅट मधून काय फटका आला आणि त्या मॅच समीकरणच बदलले या षटकाराने. 10 बॉल मध्ये 17 धावा कराव्याच लागतील. अजून एक मोठा फटका येईल का वीरेन मेस्त्रीच्या बॅट मधून पाहायचंय प्रेक्षकांना देखील. 10 मध्ये करायचे 17 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. पुढचा बॉल सोडून दिलाय. आकू टप्प्याचा बॉल होता. वाईट बॉल पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आता बदललंय कारण उर्वरित 10 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 10 मध्ये आता करायचे 16 धावा. tenniscricket.in माध्यमातून जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. लास्ट 10 बॉल 16 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. LCD 2025 सीझन 15 दिवस पहिली रजनी. त्यावेळेला आणखीन एक लो फुल टॉस. त्यावर देखील आक्रमण वीरेन मेस्त्रीच्या बॅट मधून. हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आता पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. एकच धाव पंचांनी घोषित केली आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 15 धावांची गरज असणार आहे. 9 मध्ये करायचे आहेत 15 धावा. भूपेंद्र नाचनकर समोर जर आपण पाहिलं तर युवा उद्योन्मुख फलंदाज. या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन आपण पाहतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजबळ आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री प्रशांतजी केसकर मॅचचा आनंद घेत असताना. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. पुन्हा एकदा वीरेन मेस्त्री आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना एकच धाव. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. 8 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 14 धावा करायच्या आहेत. 8 मध्ये 14 धावांची गरज. सामना प्रत्येक बॉल अखेरीस सामन्याचं चित्र बदलतंय. सामना जिंकणार कोण याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक देखील आपण पाहतोय या क्रिकेटचा आनंद घेत असताना. 8 बॉल आणि 14 धावा कंपल्सरी चेस. या 8 बॉल मध्ये 14 धावा कराव्याच लागतील असं मॅचचं समीकरण बनलंय. वीरेन मेस्त्रीने ठोकलेला तो षटकार आणि मॅचचं गणितच बदलून गेलंय. 8 बॉल मध्ये 14 धावा.
त्यावेळेला आणखीन एक मोठा फटका वीरेन मेस्त्रीच्या बॅट मधून. हा बॉल देखील गेलाय मैदानाच्या बाहेर. आता 2 धावा. 7 बॉल मध्ये 12 करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 7 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. डग आउट श्रीमंत समर्थ या संघाचं आपण पाहतोय. संघ मालक स्वतः शैलेश शेडगे, त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर स्वरांश शैलेश शेडगे मॅचचा आनंद घेत असताना आपल्या संघाला प्रोत्साहन करत असताना पाहायला मिळतात. 7 मध्ये करायचे 12 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व पर्व आपण पाहतोय. व्यासपीठावर मान्यवरांचं शुभागमन आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत आपण क्रिकेटचा आनंद घेतोय. ही मालिकावीराची दुचाकी ऍक्टिव्हा जिंकणार कोण, जी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळे यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली ही दुचाकी ऍक्टिव्हा. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल लांब 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 लांब. हा बॉल गेलाय 2 धावांसाठी. आणि मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल या गोलंदाजाने धावा खर्च केल्या आहेत. तब्बल एक षटकार देखील आला या षटकामध्ये. आणि जर आपण पाहिलं तर तब्बल 2 षटक त्या गोलंदाजाने हाताळले आणि 24 धावा खर्च केल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. ओम पाटील आलेत. 6 बॉल मध्ये 10 धावा रोखण्यासाठी ओम पाटील यांना आमंत्रित केलं गेलंय. मॅच जिंकणार कोण, श्रीमंत समर्थ एका बाजूला की लालबाग लेजंड एका बाजूला. दोन्ही ताकदवर संघ आहेत. सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. ओम पाटील 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2025 सीझन 15 आपण पाहतोय. 15व पर्व या स्पर्धेचं. पहिली मॅच, पहिली रजनी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज. राहुल कहार इज ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्याच वीरेन मेस्त्रीने या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकला तो वीरेन मेस्त्री आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 10 धावा. सहा बॉल मध्ये 10 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या लालबाग लेजेंड. आणखीन 3 सामने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ओम पाटील पहिला बॉल हाताळत असताना पहिलाच बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल पंच घोषित करतील. पहिलाच बॉल अवांतरित असताना पाहायला मिळालाय. मॅचचं समीकरण बदललंय. 6 मध्ये करायचे 9 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. खूपच ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल राहुलने सोडून दिलाय. 6 मध्ये करायचे 9 धावा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 6 मध्ये 9 धावा होतील का पूर्ण पाहायचंय प्रेक्षकांना. हा पहिला सामना उद्घाटनीय सामन्यामध्ये सगळ्याच प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण लालबाग पेरू कंपाऊंड. 6 बॉल 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. श्रीमंत समर्थ विरुद्ध लालबाग लेजेंड. सरळ हे आहे लालबाग परळ. बॉल जाईल सरळ. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. पंचांचे निर्णय येणं अजूनही बाकी आहे. पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. किती धावा आहेत या बॉलवर. ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका राहुल कहारच्या बॅट मधून. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. हे डग आउट मधून आपण पाहतोय. त्यांना असं वाटतंय की हा षटकार आहे पण हा चौकार मात्र पंचांनी घोषित केलाय. मॅचचं समीकरण 5 मध्ये आता करायचे 5 धावा. राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावा. येतोय चौकार. 5 मध्ये आता करायचे 5 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 49 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. जगाच्या कानाकोपऱ्यामधून हे सर्वच प्रेक्षक आनंद घेत असताना या मॅचचा 5 बॉल करायचे आहेत 5 धावा. 49 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅच ऑन. ओम पाटील समोर आहे. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर राहुल कहार. आणखीन एक बॉल स्ट्राइक डाउन द ग्राउंड. मॅच 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 फिनिश.
षटकार राहुल कहारच्या बॅट मधून आणि मॅचच फिनिश करून टाकली आहे. श्रीमंत समर्थ नावाचा दबदबा या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला, कारण गतवर्षीचा चॅम्पियन संघ या वर्षीच्या पहिल्याच सामन्यामध्ये विजयी झालाय. शैलेश शेडगे आणि कंपनी हार्दिक 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 अभिनंदन. हळक टीम, किशोर कांबळी यांचा संघ, लालबाग लेजेंड.